नमस्कार विद्यार्थी मित्र, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये. आज आपण इयत्ता 4थी मधील शिवछत्रपती आपल्या सभोवतालचे जग भाग 2 यामधील आपण 3 धडे या अगोदर सर्व प्रश्न उत्तरे पाहिली आहेत. आज आपण 4था धडा शिवरायांचे बालपण यामधील सर्व प्रश्न उत्तर पाहणार आहोत. ओके, चॅनलला नवीन असाल तर मागील धड्यांची प्रश्न उत्तर तुम्ही देखील पाहू शकता. ओके, चला तर वेळ न घालवता आपण या ठिकाणी पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय निवडून पुढील विधाने आपल्याला पूर्ण करायची आहेत. तर लक्षात घ्या, पहिला प्रश्न, शहाजी राजांच्या जहागिरीचे गाव पुणे आदिलशाहीने बेचिराग करून टाकले होते. तर ही रिकामी जागा या ठिकाणी ऑलरेडी लिहिलेल्या आहेत, तुम्ही लिहून घ्या. ओके, तर याचं उत्तर असणार आहे आदिलशाहीने. 2, शिवनेरी किल्ल्याचा शिल्लेदार विजयराज याने जिजाबाईच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारली. याचं उत्तर असणार आहे विजयराज. 3, शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. तर याचं उत्तर असणार आहे शिवनेरी. ओके. 4, लखुजीराव जाधवांची निजामशहाच्याच चितावणीने भर दरबारात हत्या करण्यात. तर यामध्ये याचं उत्तर असणार आहे निजामशाहीच्याच. 5वी रिकामी जागा, मुघलांच्या सेवेत दाखल झाल्यावर मुघल बादशहा शहाजहान याने शहाजीराजांना आपली सरदारकी बहाल केली. याचं उत्तर असणार आहे शहाजहान. 6 नंबर, आदिलशहाने शहाजींची कर्नाटकातील प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली. तर कर्नाटकातील उत्तर असणार आहे. ओके. 7 नंबर, शहाजीराजांनी कर्नाटकातील बंगळूर हे आपले मुख्य ठाणे केले. त्याचे उत्तर असणार आहे बंगळूर. ओके, चला तर पहा, तुमच्या रिकाम्या जागा लिहिणं झाल्या नसतील तर थोडंसं थांबून तुम्ही उत्तरं लिहून घ्यायची. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न दुसरा, पुढील विधाने चुकी बरोबर ते लिहायचंय. 1 नंबर, जिजाबाईंना शिवनेरीवर ठेवून शहाजीराजे निजामावर चालून गेले. तर हे विधान चूक आहे. 2 नंबरचं विधान, धावपळीत बालपण गेल्याने शिवरायांना मुलाबरोबर खेळता आले नाही. हे विधान देखील चूक आहे. 3 नंबर, निजामशाहीत परतूनही शहाजीराजांना तिथे स्वस्थ मिळाले नाही. तर हे विधान बरोबर आहे. 4, निजामशाह हा हलक्या कानाचा व धरसोड वृत्तीचा होता. हे विधान बरोबर आहे. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 3. तर 3 नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला पुढील प्रश्नाची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहायची आहेत. 1 नंबरचा प्रश्न, शिवाजी राजांचा जन्म केव्हा झाला? तर शिवाजी राजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. ओके. 2 नंबरचा प्रश्न, शिवाजीराजांचे नाव शिवाजी असे का ठेवले? त्यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाल्यामुळे त्यांचं शिवाजी हे नाव ठेवण्यात आले. ओके. 3 नंबर, जिजामातेच्या उपदेशाने शिवरायांच्या मनात कोणते विचार घोळू लागले? तर शौर्य, पराक्रम, धर्मनिष्ठा आणि साधू संतांबद्दल आदर त्यांच्या मनात रुजले. ओके, चला आता तुमचे प्रश्न लिहिणं होत नसतील तर व्हिडिओ थांबून तुम्ही प्रश्न लिहून घ्या. 4था प्रश्न सुरू आहे आपला. पहा, शिवराय मावळ्यांच्या मुलाबरोबर कोणते खेळ खेळत असत? तर याचं उत्तर आहे लपंडाव, चेंडू आणि भोवरा खेळत असत. 5 नंबर, शहाजीराजांनी निजामशाहीचा त्याग का केला? उत्तर, लखुजीराव जाधवांच्या हत्येमुळे त्यांनी निजामशाहीचा त्याग केला. ओके, चला 4था प्रश्न पाहूया. 4 नंबरचा प्रश्न, पुढील विधाने प्रत्येकी 2 ते 3 वाक्यात कारणे लिहायची आहेत. प्रश्न पहिला त्याच्यातला,
शिवजन्माच्या वेळी शहाजीराजांच्या नशिबी धावपळीचे आयुष्य आले. त्याचं उत्तर आहे मुघल बादशाह शहाजीराजाने मोठे सैन्य पाठवले होते. पुण्याची जहागिरी उद्ध्वस्त झाली होती, त्यामुळे शहाजीराजांना सतत युद्ध व धावपळ करावी लागली. ओके, चला 2 नंबरचा प्रश्न पाहूया. प्रश्न दुसरा, शहाजीराजांनी जिजाबाईंना शिवनेरीवर ठेवायचे ठरवले. त्याचं उत्तर आहे जिजाबाई गर्भवती होत्या. शिवनेरी किल्ला मजबूत व सुरक्षित होता, म्हणून त्यांच्या संरक्षणासाठी त्यांनी शिवनेरीवर ठेवले. ओके, तर पहा तुमचे उत्तर लिहिणं होत नसतील तर थोडासा व्हिडिओ थांबून तुम्ही उत्तर लिहित चला. पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा 3 नंबर, शहाजीराजांनी मुघलांना धडा शिकवण्याचा निश्चय केला. त्याचं उत्तर मुघलांनी फतेह खानला साथ देऊन निजामशाहीचा अंत केला, त्यामुळे संतप्त होऊन शहाजीराजांनी मुघलांना धडा शिकवण्याचा निश्चय केला. ओके, आता प्रश्न क्रमांक 5. पुढील प्रश्नांची प्रत्येकी 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहायची. तर प्रश्न पहिला, जिजाबाई शिवरायांना कोणकोणत्या गोष्टी सांगत? उत्तर, जिजाबाई रामायण, महाभारत तसेच संत नामदेव, ज्ञानेश्वर, संत एकनाथ तसेच शूर पुरुषांच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगत. ओके. 2 नंबर, शहाजीराजे निजामशाही सोडून मुघलांच्या सेवेत का रुजू झाले? उत्तर, निजामशाहीच्या चिथावणीने लखुजी राज जाधवांची हत्या झाली, त्यामुळे शहाजीराजांनी निजामशाहीचा त्याग करून मुघलांच्या सेवेत प्रवेश केला. ठीक आहे, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. तिसरा प्रश्न, शहाजीराजांनी निजामशाहीच्या वंशातील मुलांना निजामशाह म्हणून जाहीर का केले? तर उत्तर, फतेह खान व मुघलांना शह देण्यासाठी त्यांनी निजामशहाच्या वंशातील मुलांना गादीवर बसून निजामशाह म्हणून जाहीर केले, त्यामुळे नवीन निजामशाहीची स्थापना झाली. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न 6, प्रत्येकी 3 ते 4 वाक्यात माहिती लिहायची. 1, शिवनेरी किल्ला याची माहिती. शिवनेरी हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळचा मजबूत किल्ला आहे. 4ही बाजूनी उंच कडे, मजबूत तटबंदी आणि भक्कम दरवाजे असल्यामुळे तो सुरक्षित होता. याच किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ओके. 2 नंबर, शहाजीराजांनी स्थापन केलेली नवीन निजामशाही. तर याचं उत्तर, फतेह खान व मुघलांना शह देण्यासाठी शहाजीराजांनी निजामशहाच्या वंशातील एका मुलाला गादीवर बसवले, त्याला निजामशाह म्हणून घोषित केले. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. तर पहा, अशा पद्धतीने आपण इयत्ता 4थी मधील वर्कबुक मधला हा शिवरायांचे बालपण यामधील सर्व प्रश्नाची उत्तरे स्पष्टीकरणासहित लिहिली आहेत. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.